आणि या गदारोळातच काही काळ लोकसभेचं कामकाज सुद्धा आता तहकूब करण्यात आलेलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत कुमार केतकर सर जोडले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आतापर्यंतची लोकसभेत खासदारांवरची ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। 141 खासदार निलंबित करण्यात आलेले आहेत। आता 142 झालेले आहेत आणि अजूनही पुढच्या सभागृहामध्ये राज्यसभेचे आणखी काही खासदार केले जातील आणि त्यामुळे हे प्रकरण वाढत जाणार आहे। मुख्य मुद्दा असा की ज्या पद्धतीने संसदीय लोकशाहीवरती हल्ला सुरू आहे, स्वतंत्र भारताच्या इतिहासात अशा प्रकारे विरोधकांना खतम करण्याचा एकही प्रयत्न झाला नव्हता। लोक आणीबाणी उदाहरण देतात इंदिरा गांधी आणीबाणीचं, ते पूर्णपणे चुकीचं आहे। आणि त्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने विरोधकांना पूर्णपणे नामोहर करण्याचा प्रयत्न झालेला नव्हता। आणि ते सुद्धा तर त्यांच्याच पक्षाचा एक खासदार ज्याच्या सही ही मुलं घुसली बेकारी वगैरे गोष्टींचा निषेध करायला, त्या खासदारांना मात्र त्यांनी मोकळं सोडले। त्यांनी कोणत्याही प्रकारचं शिक्षा सोडा त्याच्यावरती कारवाई पण केलेली नाही। आणि त्याच्या निषेधामध्ये जे उतरले त्या 150 जवळजवळ खासदारांना त्यांनी निलंबित केलेलं आहे। याच्यावर लक्षात येईल की त्यांना विरोधक मुक्त करायचं। पूर्वी ते म्हणायचे आम्हाला काँग्रेस मुक्त देश करायचा आहे, आता त्यांना विरोधक मुक्त देश करायचा आहे। आणि विरोधक मुक्त देश केला अशा प्रकारची लोकशाही नरेंद्र मोदी चालवणार आहे आपल्याला दिसतंय। अगदी केतकर सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।